बोरीवली पश्चिम सब्जी मार्केट में उत्तर भारतीय फेरी वालों से मनसे का जनसंवाद। मुंबई की बोरीवली पश्चिम के सब्जी मार्केट में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से उत्तर भारतीय फेरी वालों के साथ जनसंवाद किया गया। इस बातचीत के दौरान मनसे पदाधिकारियों ने फेरी वालों को स्पष्ट रूप से बताया कि यदि उन्हें मुंबई में व्यापार करना है तो मराठी भाषा सीखना और बोलना जरूरी है। मनसे ने कहा कि हमें हिंदी भाषा से कोई विरोध नहीं है, लेकिन हम हिंदी शक्ति और स्थानीय भाषा के अनादर का विरोध करते हैं। इसी सिलसिले में मनसे जल्द ही इन फेरी वालों के लिए मराठी सिखाने की विशेष कार्यक्रम चलाएंगे। मनसे कार्यकर्ताओं ने यह भी कहा, मराठी का सम्मान करें, मराठी बोले, हम टकराव के लिए नहीं संवाद के लिए आए हैं। राइट में ना तो मोबाइल आ रहा है, लाइव स्ट्रीम नहीं आएगा ना, तुम्ही बोलो ना। हम लोग बिजनेस जब से आए ना, हम लोग नहीं कभी से सभी से देख देख मोबाईल आ रहा है। कसं आहे की तो नीचे से ले लो। त्या देशामध्ये असा दाखवला जातो की मनसेवाले यूपीवाल्यांना मारतायत। तर बोर्ली मार्केट आहे आणि मला वाटतं इथे 70 ते 80% उत्तर भारतीय व्यापारी आहेत, रस्त्यावरचे फेरीवाले। पण असं असताना इथे कधीच अशी कोणतीही घटना घडली नाही की यूपी आणि मराठी माणसाची भांडणं झाली। बोर्लीमध्ये जवळजवळ 40% तरी गुजराती राहत आहेत, 40 का 50% असतात। या स्टेशनच्या भागात तर 90% गुजराती आहेत। तिथेही कधी अशी घटना घडली नाही। मग तिथे दाखवलं जातं की मारलं गेलं। तुमचा तो मिरावरचा विषय तुम्ही बघितला, सगळ्या मीडियाने बघितलेला आहे की तिथे असं काही झालं नाही की त्याला काहीतरी एकदम मोठी मारहाण करते। पण जर मराठीचा अपमान केला तर 100% कानफडात पडणार। हे आमचं धोरण आहेच। हे मराठी माणसांनी हे मराठी माणसांनी प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे की जर मी माझ्या देशात, महाराष्ट्र देश हा माझा आहे, त्या देशामध्ये जर मी परका होईल। परवा मोर्चा काढायला आम्हाला बंदी घातली, परप्रांतीयांचा मोर्चा निघाला, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, मराठीचा मोर्चा तर बंदी, अटक। मीरारोडच्या पोलिसांनी बोरलीला मला घरातनं नोटीस दिली। हे जे व्यापारी आहेत, हे व्यापारी गुन्ह्या गोविंदांनी धंदा करतात आणि आम्ही त्यांच्याबरोबर इतकी वर्ष, म्हणजे मराठी माणसंही हिंदीत बोलत होता, आज जागृत होते मराठी माणूस आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय। त्याला जर विरोध केला गेला तर नक्कीच हे वाद होणार आहे। म्हणून एक प्रयत्न असा केला की व्यापाऱ्यांनाही कळून द्या, फेरीवाल्यांनाही कळून द्या की इथे मराठी विषय बोललाच पाहिजे, मराठी भाषा बोललीच पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने जर हा सुसंवाद झाला तर वाद उभेच नाही राहणार आहे। तुम्ही शिकवणार आहात मराठी फेरीवाला? मराठीची पाठशाळा आम्ही मध्ये, तुम्हाला ही माहिती असेल, आम्ही मोक्ष प्लाझामध्ये गुजराती मारवाडी व्यापारी होते, त्यांचीही अशी पाठशाळा केली की कैसा दिया आलू, तर आलू म्हणजे बटाटे कसे दिले एवढं तर बोलायला शिका तुम्ही। असा आग्रह कुठेच नाही आहे। आमचा मराठी बांधव आपला जो आहे हा बिचारा स्वतःहूनच जाऊन हिंदीमध्ये बोलतोय, हे आपलं दुर्दैव आहे। आपण जर मराठीवरती आग्रही राहिलो तर त्यांनाही मराठी बोलायला लागेल। मला वाटतं हे उत्तर भारतीय आहेत पण चांगलं मराठी बोलत असतील, वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना चांगलं मराठी येतं। हा आम्ही खूप इथे उभा आहे, चांगलं मराठी बोलतो। हे जर तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्यातले प्रतिनिधी उत्तर भारतीय आहेत, हे TV9 चे गोविंद ठाकूर इथे उभे आहेत, त्यांनाही चांगलं मराठी येतं। इथे हा अर्जुन उभा, हा मद्रासी आहे, त्यालाही मराठी येतं। वाद जिथे कुठे होतो, जिथे जेव्हा मास दाखवला जातो तिथे वाद होतो। आमचा प्रयत्न आहे। आज ह्यांना कसं आहे, काही ठिकाणी पैशाचा माद असतो, काही ठिकाणी ताकदीचा माद असतो, आणि जर मराठी भाषेला जर हा मास दाखवला तर तो मास 100% उतरवला आहे। आम्ही मराठीची पाठशाळा त्यांना जर चांगल्या भाषेमध्ये मराठी भाषा, जी समजा कपड्याचं दुकान आहे तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये कसं बोललं पाहिजे, कांदे बटाटेवाला आहे तर त्यांनी काय बोललं पाहिजे, भाजीवाला आहे तर त्यांनी काय, म्हणजे आपल्या भाज्यांची पण नावं कधी कधी हिंदीमध्ये असतात आणि मराठी माणसाला तेही समजत नाही। आलू कैसा दिया तर बटाटे, तर फेरीवाल्याला पण कळत नसतं। असा आमचा छोटा प्रयत्न असणार आहे। उद्या आम्ही काही व्यापाऱ्यांचीही बैठक लावलेली आहे, तिथेही अशीच बैठक होणार आहे बोर्ली पूर्वेत, आणि त्यांनाही आमचा हा प्रयत्न असणार तुम्ही व्यापाऱ्यांनाही कसं बोलायचं हे करा, ठीक आहे। त्यासोबतच पुन्हा